क्षेत्ररक्षणासाठी पाचारण केलंय। A1 ब्रदर्स संघाला क्षेत्ररक्षणासाठी पाचारण केलंय। टॉस जिंकलाय। बॉस वॉरियर या संघाने पहिल्यांदा बॅटिंग करण्यासाठी त्यांनी पसंती दिली आणि खऱ्या अर्थाने आपण या ठिकाणी पाहतोय की ही महत्त्वाची लढत असेल, कारण या लीग स्टेजमधील हा शेवटचा सामना आणि तदनंतर आपल्या समोर येतील ते क्वालिफाय होणारे 4 संघ। नक्कीच त्याच्या अनाउन्समेंट आपण ही मॅच झाल्यानंतर करणार आहोत आणि ती सुद्धा योग्य तो विचार विनिमय करून आणि योग्य ती पाहणी पडताळणी करून तो निर्णय प्रत्येकापर्यंत या ठिकाणी पोहोचवला जाईल। हे मॅच या ठिकाणी लीग स्टेजमधील शेवटची मॅच असेल। बॉस वॉरियर आणि A1 ब्रदर्स या 2 संघामध्ये ही लढत पाहायला मिळते। 4 षटकांची मॅच। पंच संतोष चौधरी सर इशारा करीत आहेत की मॅचला या ठिकाणी सुरुवात होते। मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज तयार आहे सनी घरत। पहिला चेंडू फुलटॉस प्रतीचा आणि या फुलटॉस चेंडूवरती आपण पाहतोय येतोय हा चौकार। चार इथे हा चेंडू मात्र निर्धाव जातोय। धावफलक स्थिरावलंय 4 या धावसंख्येवरती। इथे हा चेंडू यष्टीरक्षकाने सोडला। खराब कामगिरी म्हणता येईल यष्टीरक्षकाच्या माध्यमातून। 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत आणि या 2 धावांच्या साह्याने धावसंख्या होतीये 6। ही मॅच तसं पाहायला गेलं तर बॉस वॉरियर या संघासाठी फार महत्त्वपूर्ण मॅच असेल। जर बॉस वॉरियर संघ जिंकला तर 3 संघ समान गुणासह त्या गटातून आपल्याला पाहायला मिळतील। इथे आडव्या बॅटना फटका खेळून काढलाय। 2-2 क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत, पण हा म्हणता चेंडू सीमा पार जातोय। 4 धावांकरिता हा खणखणीत चौकार। डीजे ऑपरेटर इथे A1 ब्रदर्सला चांगली कामगिरी करणं फार गरजेचं आहे, पण इथे हा चेंडू यावेळेस अगदी खराब फेकला जातोय। पुढ्यात चेंडूला लँड केलं जातं आणि तदनंतर त्याच्यावरती प्रत्युत्तर दिलं जातं या फलंदाज प्रतीक मोकळ या फलंदाजाकडून। चेंडू सीमा पार आणि 4 धावांकरिता येतोय हा चौकार। टोटल आले धावफलकावरती धावसंख्या 14 धावा धावफलकावरती। खेळाडू कमी आहेत मला वाटतंय आणि त्या कारणास्तव सर्कलच्या बाहेर एकही क्षेत्ररक्षक तैनात नाहीये। त्याचा विचार करता चौफेर टोलेबाजी केली जाते। फक्त सर्कलला क्लिअर करायचं आणि त्याचा विचार करता आपण पाहतोय की सहज चेंडू सीमापार येत आहेत। चौकार येतोय। चौकाराच्या साह्याने धावसंख्या होते पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावा धावफलकावरती।
धावफलकावरती दुसरं षटक घेऊन येतोय प्रशांत वाघपंजे. सलामीची जोडी मैदानावरती खेळ करते. पहिलं षटक पूर्णपणे फेस केलं. प्रतीक मोकल या फलंदाजानं त्यानं धाबा जमवल्यात वैयक्तिक 18. आणि इथे आपण पाहतो स्ट्रायकर एंडवरती दुसऱ्या षटकाला सुरुवात झाल्यानंतर पहिला चेंडू सामोरं जाईल तो फलंदाज गजानन मोकल. इथे हा चेंडू अगदी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झाला पण बॅटच्या रडारमध्ये हा चेंडू येत नाही. एक धाव या ठिकाणी घेतली जाते आणि एका धावेच्या साह्यानं गजानन मोकल आपल्या धावसंख्येचं खातं मात्र या ठिकाणी खुलं करतोय. धावसंख्या होते धावफलकावरती 19. संदेश पाटील आमच्या सोबत साथी स्कोरर म्हणून काम पाहत आहेत. त्यांचा संघ रणजित एंटरप्राइजेस या संघाची कामगिरी सुद्धा फार अद्यापपर्यंत सुरेख राहिलेली आहे. इथे फटका चांगला आहे. पॅडल स्वीप केलं या चेंडूला आणि त्यावरती येतोय हा दर्जेदार षटकार. सहा धावांच्या बरोबरीने 25 धावसंख्या धावफलकावरती एक चांगल्या धावसंख्येकडे वाटचाल करतोय बॉस वॉरियर हा संघ. इथे हा चेंडू यावेळेस क्षेत्ररक्षक अगदी वेगाने चेंडूवरती आले. एकच धाव या ठिकाणी घेतली जाईल आणि एका धावेच्या साह्यानं धावसंख्या होते धावफलकावरती 26 धावा आहे धावफलकावरती. पहिले षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले. त्या षटकात 2 क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर तैनात केले जात असतात पण खेळाडू कमी असल्या कारणास्तव एकही क्षेत्ररक्षक सर्कलच्या बाहेर तैनात नव्हता आणि त्या कारणास्तव आपण पाहतोय की त्या षटकाचा खरपूस असा समाचार या ठिकाणी घेतला गेला. तसं पाहायला गेलं तर सुरुवात चांगली झाली आहे ती बॉस वॉरियर संघासाठी. एक धाव मिळेल एका धावेच्या साह्यानं. एकूण धावसंख्या होती 27. इथे हा फटका क्लिअर करायचा होता. शॉट बॅकवर्ड रिझनमध्ये उभा असलेल्या क्षेत्ररक्षकाला आणि त्याला भेदल्यानंतर चेंडू सीमारेषेच्या अगदी जवळ अडवला जातोय. 2 धावा या ठिकाणी कंप्लीट आणि या 2 धावांच्या साह्यानं धावसंख्या होतीये 29 धावा आहेत धावफलकावरती. ज्यावेळेस तुम्ही प्रीमियर लीग खेळता त्यावेळेस किमान तुमच्याकडे 12 ते 13 खेळाडू निवडले जातात ऑक्शनच्या दरम्यान. पण त्या खेळाडूंना एकतरी सामना खेळण्याची संधी मिळाली पाहिजे पण त्याहीपेक्षा ते खेळाडू उपस्थित पाहिजेत. हे प्रीमियर लीगच्या दृष्टिकोनातून फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि या A1 ब्रदर्स संघाचे काही खेळाडू अनुपस्थितीमध्ये होते आणि त्याच्याच तर जोरावरती पहिल्या षटकामध्ये खरपूस असा समाचार प्रतीक मोकल या फलंदाजाने घेतला. इथे 2 धावा वधारतील आणि या 2 धावांच्या बरोबरीने धावसंख्या होते धावफलकावरती 31. प्रेक्षकांना विनंती आहे की कृपा करून आपण मागे बसू नका. प्रेक्षक धावसंख्या होते धावफलकावरती 31. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर डीजे. धावसंख्या धावफलकावरती आहे 31. गोलंदाज येतोय आशिष मोकल. इथे हा चेंडू गती परिवर्तन चेंज ऑफ पेस पाहायला मिळालं. अगदी जर चेंडूला लँड करण्याची आपण जर ॲक्शन पाहिली तर अगदी जास्त वेगाने चेंडू येईल असं वाटलं होतं पण पडल्यानंतर चेंडूनं हलकासा वळण घेतला
आणि दांडी गोल करून गेला. पहिला आदरा दिला जातोय गजानन मोकलच्या रूपात बॉस वॉरियर या संघाला. आपण आज या फायनल डे मध्ये करत आहात, मनापासून धन्यवाद. धावसंख्या रोखायची असते त्यावेळेस तुम्हाला विकेट शिवाय पर्याय नसतो आणि ती विकेट प्राप्त केली जाते आशिष या गोलंदाजाकडून. इथे फुलटॉस ऑन ड्राईव्हचा फटका, क्षेत्ररक्षक डीपमध्ये आहेत, त्यांनी या चेंडूला अडवण्यासाठी प्रयत्न केला, जरूर अडवलं. एक धाव या ठिकाणी घेतली जाते. प्रत्येक आपल्याकडे स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करतोय आणि या मॅचमध्ये खरा अडसर कोण असेल तर तो प्रतीक मोकल. या विकेटला फार किंमत आहे तसं पाहायला गेलं तर आर्या 11 संघासाठी. आणि जर का हा फलंदाज विकेटवरती शेवटपर्यंत टिकला तर धावसंख्येचा डोंगर रचला जाईल बॉस वॉरियर या संघाकडून. इथे हा फटका समजदारीचा क्रिकेट, ऑफस्टिकच्या बाहेर चेंडूला लँड केलं होतं आणि त्यावरती हा कडा प्रहार ऑफ ड्राईव्हचा येतोय. हा देखना चौकार. धावांच्या साह्यानं टोटल होते धावफलकावरती धावसंख्या 36. आशिष तयार आहे राईट आर्म राऊंड द विकेटनं मारा करण्यासाठी. इथे जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न केला जातो. क्षेत्ररक्षक होते, सर्कलच्या आतमध्ये या चेंडूला अडवलं जातं. शॉट एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये एक धाव घेतली जाईल. 37 धावा लागत आहेत त्या धावफलकावरती. फार चांगली स्पर्धा गेल्या 3 दिवसामध्ये आपण या ठिकाणी पाहतोय. साई टेनिस क्रिकेट यांच्या वतीनं साई गावाची मानाची सन्मानाची ही स्पर्धा साई प्रीमियर लीग पर्व दुसरं आहे आणि दुसऱ्या पर्वात चॅम्पियन संघ कोणता संघ होईल त्यासाठी सुरू झालेली ही स्पर्धा आहे. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस. अंतिम दिवसात बरेचसे चढ उतार आपण या स्पर्धेमध्ये पाहतोय. निर्धाव चेंडूचा खेळ संपतोय. 37 या धावसंख्येवरती धावफलक स्थिरावलंय. A1 ब्रदर्स विपक्ष बॉस वॉरियर अशी सुरू असलेली ही मॅच आहे. या मॅच नंतर आपल्याला 4 संघ समोर येताना पाहायला मिळतील. कोणते संघ पुढे येतील यासाठी आता सगळ्यांचं मी तर म्हणेन लक्ष असेल या स्पर्धेवरती. हा चेंडू उलट्या हाताने फेकला होता. बराच वेळ चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक नाही आहे त्या ठिकाणी, अगदी सेफली हा चेंडू लँड होतो आणि या चेंडूवरती धावा घेत किती घेतल्या? 2 धावा घेतल्या जात आहेत आणि या 2 धावांच्या साह्यानं धावसंख्या होते धावफलकावरती 39. 3 षटकांचा खेळ संपलाय. हा धाव घेतली नाही त्यासाठी मी गुणलेखकाला आधी विचारलं की या चेंडूवरती धावा किती. त्यांनाही असं वाटलं की 2 धावा घेतल्या जातील, पण 37 धावा आहे धावफलकावरती, कारण प्रतीक मोकलने आपल्याकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न केला. इथे या मॅचमध्ये खरं तर एक विजय महत्त्वाचा आहे बॉस वॉरियर संघासाठी समान गुण करण्यासाठी, पण इथे तुम्ही धावांना महत्त्व द्यायला हवं. जर का या चेंडूवरती विकेट आली, डॉट चेंडू आले तर कदाचित अगोदरचा चेंडू सुद्धा तुम्ही त्या चेंडूचा विचार करण्यास भाग पाडेल. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहे. प्रज्वल मोकलचं हे षटक आणि या षटकावरती खरं लक्ष असेल. पहिला चेंडू आणि त्यावरती हा प्रहार 6 धावांकरिता येतोय. षटकार. बॅक टू द पॅव्हेलियन.
प्रज्वल मोकल हे षटक फार निर्णायक आहे. भलेही पहिल्या चेंडूवरती षटकार पण तदनंतर विकेट. हा चेंडू बॅटची एज घेऊन शॉर्ट थडम्यांचा क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण करतो. एकच धाव घेतली जाईल. 44 धावा लागतात धावफलकावरती. जसं दुसरं सत्र सुरू होईल तशी या स्पर्धेतील उत्कंठा सिगेला पोचलेली असेल. कारण या गटातून बॉस वॉरियर संघानं जर का सामना जिंकला तर बॉस वॉरियर, आर्या 11 आणि प्रज्वल प्रांजल ध्रुवेश 11 या संघाचे मला वाटते समांतर गुण होतील 6-6 आणि तदनंतर जो का निर्णय असेल तर तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. पण इथे जर का हा सामना 9 खेळाडूंना घेऊन खेळत असताना जिंकला एवन ब्रदर्स संघानं तर मग कदाचित आयोजकांसाठी तो मार्ग सोपा, सुलभ आणि सुकर असेल. प्रत्येकाचं लक्ष या मॅचवरती असेल. लीग स्टेजचा शेवटचा सामना कसा असावा त्यासाठी सुरू असलेली ही मॅच आहे. इथे हा फटका बसला. हवेमध्ये यष्टीरक्षक वेगाने चेंडूवरती येतोय. झेल टिपला जातोय. प्रतीक मोकल बाद झाल्यानंतर आता घरदार लागले कारण स्लॉगरमध्ये धावा येतील अपेक्षा होती. पण जसा प्रतीक मोकल बाद झाला तसा धावांसाठी आता झगडतोय बॉस वॉरियर हा संघ.
जातोय तो निर्धाव. शेवटचे 23 चेंडू 46 धावांची गरज. आशिष मोकल आणि प्रशांत वाघपंजे अशा आघाडीचे दोन फलंदाज विकेटवरती पाहायला मिळत आहेत. इथे हा चेंडू खरं तर मिड ऑन आणि मिड ऑफला भेदण्याचा प्रयत्न होता, पण मिड ऑनमध्ये उभ्या असलेल्या क्षेत्ररक्षकाने या चेंडूला अडवलं. एक धाव या ठिकाणी घेतली जात आहे आणि एका धावेच्या साह्यानं फलंदाज आशिष मोकल स्वतःसहित संघाच्या धावसंख्येचं खातं मात्र या ठिकाणी खुलं करतोय. एक धाव लागते ती धावफलकावरती. एकूण 10 संघांना या स्पर्धेत प्राधान्य दिलं होतं आणि 10 संघांमधून 4 संघ पुढे येतील सेमीफायनलच्या 2 लढती खेळण्यासाठी, त्यातून 2 येतील मेगा फायनलसाठी. हा फटका तर सुरेख होता, पण तसं पाहिलं गेलं तर ज्या पद्धतीनं आपण पाहिलं की फलंदाजानं बॅट फिरवली होती, फक्त समोरच्या दिशेने बॅट उघडली होती या फलंदाजानं. स्ट्रेट हिट करण्याचा प्रयत्न ज्याला आपण क्रिकेटमधील सर्वात सुरक्षित फटका म्हणून संबोधतो, पण वाऱ्याचा झोत आणि त्या वाऱ्याच्या झोताचा परिणाम त्या चेंडूवरती झाला आणि वाऱ्यामुळे हा चेंडू जो स्ट्रेट यायला हवा होता तो अगदी फिरत फिरत लॉंग ऑफ रिजनकडे निघाला, पण क्षेत्ररक्षकाला सुद्धा त्या चेंडूनं हुलकावणी दिली. इतका वाऱ्याचा प्रवाह या चेंडूवरती त्याचा परिणाम पाहायला मिळाला आणि त्या कारणास्तव या चेंडूवरती झेल सुटल्यानंतर धावा आल्या 2. जीवनदान मिळते प्रशांत वाघपंजे या खेळाडूला, या फलंदाजाला जो आघाडीला आलाय. आशिष मोकल त्याच्या समवेत खेळ करतोय. अद्यापपर्यंत दुसऱ्या सत्रातील पहिलं षटक सुरू असताना 3 चेंडूंचा खेळ संपलाय आणि 3 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते ती बिनबाद 3. इथे फटका चांगला आहे, पण क्षेत्ररक्षण तेवढ्याच ताकदीचं. शॉट एक्स्ट्रा कव्हरला जर का क्लिअर केला असता तर कदाचित 4 धावा सुद्धा पाहायला मिळाल्या असत्या, पण तसं काही घडत नाहीये. एकच धावाने एका धावेच्या मदतीनं 4थी धाव लागतीये ती धावफलकावरती. 46 धावांचा पाठलाग करायचा आहे. 42 धावा अजूनही विजयापासून दूर असेल तो बॅटिंग करणारा A1 ब्रदर्स हा संघ. A1 या नावानं मैदानावरती हे सगळे ब्रदर्स एक कुटुंब, एक फॅमिली बनवून त्यांचा खेळ करण्याचा प्रयत्न आहे, एकजूट होऊन खेळ करण्याचा प्रयत्न आहे. पंचांनी या चेंडूला वाईट घोषित केलंय. 5 धावा लागतात धावफलकावरती. ज्यावेळेस तुम्ही एकत्र येता त्यावेळेस इतिहास हा घडतो. मी उल्लेख केला की कुटुंब, फॅमिली सारखे खेळाडू घेऊन हे मैदानावरती खेळ करतायत, पण त्यांचे 2 खेळाडू अनुपस्थितीत आहेत आणि कदाचित त्याचा फटका हा या संघाला बसू शकतो. शेवटचे काही चेंडू बाकी. या षटकातील धावसंख्या होतीये ती 5. रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न सुरेख होता, पण प्रयत्नांना या ठिकाणी आला अपयश. बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाही. चेंडू विसावला सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूचा खेळ संपतोय. धावफलकावरती धावा स्थिरावल्यात 5. इथे हा फटका बॅक टू द बॉलर. चांगलं क्रिकेट गोलंदाज प्रतीक मोकलच्या माध्यमातून काय दर्जेदार गोलंदाजी केली. पहिल्या सत्रात चांगल्या फलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवलं आणि या सत्रात गोलंदाजी करताना ज्या माफक धावसंख्येचा मी तर म्हणेन बचाव करायचा ते करत असताना त्या षटकात धावा खर्च केला फक्त 5. शेवटच्या आता 18 चेंडू जिंकण्यासाठी मात्र गरज असेल 41 धावांची. एक्केचाळीस धावांची आवश्यकता. येणाऱ्या 18 चेंडूवरती आता A1 क्वालिटीची बॅटिंग या ठिकाणी करावी लागेल. अठरा चेंडू 41 धावा. सलामीची जोडी जरूर मैदानावरती पाहायला मिळते, पण या जोडीला करामत करावी लागेल. खराब चेंडूची प्रतीक्षा करून त्यावरती आक्रमण करणं गरजेचं असेल. चांगल्या चेंडूवरती सिंगलचा शोध घ्यावा लागेल. सिंगलला डबल टिबलमध्ये कन्वर्ट करणं फार गरजेचं असेल. पण त्याहीपेक्षा मी तर असं म्हणेन की आता खराब चेंडूची प्रतीक्षा करण्यापेक्षा तुम्ही योग्य तो फुटवर्कचा वापर करा. तुमचं पदलालित्य दाखवा, मनगटातील ताकद आजमावा, स्वतःमधील असलेली गुणवत्ता सिद्ध करा आणि चांगले चेंडू असतील त्यांना तुम्ही खराब बनवा. मग त्यावरती सुद्धा तुम्ही आक्रमण करू शकता. शेवटचे 18 चेंडू 41 धावांची गरज. गजानन मोकल येत आहेत कॉमेंट्री बॉक्स यांकडून.
उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी. इथे हा फटका विकेट एरिया शोधला जातोय, ट्रॅव्हल होईल सीमा पार आणि पंचांचा इशारा येतोय चौकार. चार धावा आणि या 4 धावांच्या साह्याने धावसंख्या होतीये. संदेश पाटील आम्हाला सांगतील 9 9 धावा आहेत त्या धावफलकावरती. इथे हा खोलवर पद्धतीचा चेंडू ऑन ड्राईव्ह केला, क्षेत्ररक्षक आहेत डीपमध्ये, अगदी लॉंगॉनमध्ये या चेंडूला अडवलं जातं. एक धाव या ठिकाणी घेतली जाते आणि एका धावेच्या साह्याने धावसंख्या होते 10. 36 धावांची अजूनही गरज आहे. 1-2 मोठे फटके या मॅचचं चित्र बदलवू शकतील. 1-2 षटकार जर का आले तर या मॅचच्या समीप येण्याची संधी मिळेल बॉस वॉरियर संघाच्या विपक्ष खेळताना A1 ब्रदर्स या संघाला. पण ते फटके आले पाहिजेत तरच या मॅचमध्ये विजयाच्या समीप येता येईल. इथे हा फटका अफलातून नजाकत होती या फटक्यामध्ये, पण क्लिअर करू शकला नाही. खऱ्या अर्थानं डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाला अगदी किरण पवार स्टाईलना स्ट्रोक लगावला होता, पण संपर्क नीट नव्हता, एलिव्हेशन नव्हता आणि त्या कारणास्तव या ठिकाणी विकेट गमावली जाते. विकेट क्रमांक 1 मैदानाच्या बाहेर. धावसंख्या धावफलकावरती स्थिरावेल. 10 धावा धावफलकावरती. पंधरा चेंडू आणि 36 धाबांची गरज आहे. 15-36चं समीकरण असेल. हा चेंडू यावेळेस वाईड यॉर्कर फुलर लेंथ डिलिव्हरी पाहायला मिळाली. खरं तर आउटसाइड ऑफ स्टंप अँगल क्रिएट करण्याचा प्रयत्न तो सुद्धा ओव्हर द विकेटने अफलातून कौतुकास्पद गोलंदाजी म्हणता येईल. गजानन मोकल यांचा दांडगा अनुभव ते पूर्णपणे या ठिकाणी पणाला लावत असताना पुन्हा एकदा यॉर्कर पाहायला मिळतोय. अगदी वारंवार क्रिकेटच्या परिभाषेतले अस्त्र ब्रह्मास्त्र फेकण्याचा काम करतोय तो गोलंदाज गजानन मोकल. 2 धावा आणि या 2 धावांच्या साह्यानं धावसंख्या वधारेल. 12 धावा धावफलकावरती अजूनही गरज आहे ती 34 धावांची. शेवटचे 13 चेंडू शिल्लक, 34 धावांची गरज. या चेंडूवरती मोठा फटका आला पाहिजे तर या मॅचमध्ये काही करता येईल. इथे बॅटची कडा शॉट तळमेनला आहेत क्षेत्ररक्षक. 1 धाव पूर्ण एका धावेच्या बरोबरीने 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकाच्या अंती धावफलकावरती धावा आहेत 13. आता मात्र गरज आहे 33 धावांची. मात्र चेंडू शिल्लक असतील ते 12. लीग स्टेजमधील ही शेवटची मॅच. 12 चेंडू 33 धावांची गरज. A1 ब्रदर संघाला पहिला सेमीफायनल सामना असेल तो गट ए मधून येणारा पहिला संघ आणि त्यांच्या विरोधात असेल गट बी मधून येणारा दुसरा संघ. तर दुसरी सेमीफायनल असेल गट ए मधून येणारा दुसरा संघ तर गट बी मधून येणारा पहिला संघ. अशा पद्धतीने सेमीफायनलच्या लढती खेळवली जातील. मला वाटते ब गटातून 2 संघ पुढे आलेत. रणजित एंटरप्राइजेस आणि बाप्पा मोरिया हे 2 संघ अगदी सरळ सोप्या आणि साध्या पद्धतीनं क्वालिफाय झालेत. म्हणजे
त्या गटातून तितकासा आयोजकांना परिणाम जाणवणार नाही, कारण फार चांगला खेळ त्या दोनही संघाने केला. पण या गटातून कोणते दोन संघ येतील हे बघणे फार गरजेचे. धावसंख्या झाले धावफलकावरती 14. इथे फटका चांगला आहे. 15 धावा धावफलकावरती 31 धावांची गरज आहे. आक्रमण हे करावं लागेल या स्पर्धेसाठी. ज्याने मॅन ऑफ द मॅच यासाठी लागणाऱ्या ज्या ट्रॉफीज आहेत त्या पुरस्कृत केल्यात. सन्माननीय अमर गोरखनाथ म्हात्रे यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून मनाच्या अंतःकरणापासून मनपूर्वक स्वागत करतोय. त्यांना आमची विनंती असेल की आपण या ठिकाणी यावं. या स्पर्धेमध्ये आसन असताना आपण या स्पर्धेचा आनंद घ्यायचा. स्वागत आहे आपला अमर म्हात्रे साहेब. इथे धावा चोरल्या जात आहेत आणि 3 धावांच्या मदतीनं धावसंख्या होते धावफलकावरती 18. 46 धावांचा पाठलाग करायचे. अर्थातच 28 धावांची अजूनही गरज असेल. हा जॉबच्या निमित्तानं आपण पाहू शकाल की दुबई येते ते जाणार होते, पण साई प्रीमियर लीगचा विचार करून त्यांनी मी तर म्हणेन ते तिकीट खऱ्या अर्थानं पुढे ढकललं. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय की साई गावावरती त्यांचा असलेलं नितांत प्रेम हे आपल्याला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. आणि त्यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज या ठिकाणी दिल्यात. त्यांना आम्ही मनापासून धन्यवाद देतो. इथे 2 धावा कंप्लीट धावसंख्या होती आहे. 20-26 धावांची अजूनही गरज आहे. शेवटी गाव तो गाव असं म्हटलं जातं आणि बरीच जण जॉब निमित्ताने कोकणातून शहरात जातात, मुंबईकडे जातात, त्यानंतर कोण पुण्याकडे जातो, कोण गुजरातकडे जातो, कोण दिल्लीकडे जातो, पंजाबमध्ये जातो. पण शेवटी गावाची आठवण ही होतेच आणि जी खेड्यात मजा आहे ती शहरात नाही. इथे हा चेंडू ऑन ड्राईव्ह क्षेत्ररक्षक आहेत त्यांनी या चेंडूला अडवलंय. डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये 2 धावा कंप्लीट. 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या होते 22. काही चेंडू बाकी या षटकातील. येणारं एक षटक बाकी आहे, मात्र जिंकण्यासाठी अजूनही गरज आहे ती 24 धावांची. 7 चेंडू 24 असं समीकरण. इथे हा चेंडू यावेळेस वाईड बॉल. 7 चेंडू 23 धावांची गरज आहे. मोठा फटका आला पाहिजे या ठिकाणी तर या मॅचमध्ये A1 ब्रदर संघ जवळ येईल. अन्यथा 1 डॉट चेंडू या मॅचचं चित्र जास्त हवा आहे ती बॉस वॉरियर संघाच्या बाजूनं. आक्रमणाची फार गरज आहे. इथे हा फटका पण कार्पेटच्या साहाय्यानं तुम्ही हवाई फटके मारले पाहिजेत. जसा मी उल्लेख केला की दुबईला जाण्यासाठी तुम्हाला हवाई सफर करावी लागते, तसे हवेतून फटके मारणं फार गरजेचं होतं. पण अलॉंग द कार्पेटचे फटके धावून जात आहेत 2 आणि या 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या होती. संदेश पाटील आम्हाला या ठिकाणी माहिती देतील. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर 46 धावांचा पाठलाग करताना 25 धावा आहेत. धावफलकावरती विकेट गमावल्यात अद्यापपर्यंत 1. येणारे 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी मात्र गरज आहे ती 21 धावांची. साई ग्रामस्थ व टेनिस क्रिकेट साई पुरस्कृत साई प्रीमियर लीग 2021 10 संघ आपण पाहिले या स्पर्धेमध्ये. खरं तर आई अक्कादेवी 11 हा संघ उतरवला होता ओमकार मोकल यांनी. रणजित एंटरप्राइजेसचे ओनर रणजित मोकल असतील. तदनंतर आर्या 11 संघाचे संघमालक संदीप म्हात्रे असतील. आशिष मोकल जे A1 ब्रदर्स संघाचे संघमालक आहेत. हरीश मोकल ज्यांनी क्वालिटी बॉयज हा संघ उतरवला होता. तदनंतर वैभव मोकल यांनी कचेर बाबा 11 हा संघ उतरवला होता. कुंदन म्हात्रे यांचा संघ
प्रांजल ध्रुवेश 11 हा संघ आपण पाहतोय. सुजित मोकल यांचा संघ बाप्पा मोरिया हा संघ पाहायला मिळतोय. तर रॉयल 11 हा संघ उतरवला होता कुंदन गावंड यांनी आणि गजानन मोकल यांचा संघ बॉस वॉरियर या 10 संघांना संघ मालकांनी मित्र म्हणून या स्पर्धेत उतरवलं होतं आणि त्यातून 4 संघ मालक या स्पर्धेत नशीब आजमावतील ही मॅच झाल्यानंतर. कारण 4 संघ पुढे येतील आणि शेवटचे 2 संघ पात्र ठरतील या स्पर्धेचा चॅम्पियन होण्यासाठीचा सामना खेळण्यासाठी. कोणते 2 संघ असेल कोणते 4 संघ असतील ही मॅच झाल्यानंतर हे 6 चेंडू संपल्यानंतर समजेल. 6 चेंडू 21 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम. मेन अंपायर नंदकुमार पाटील सर, मॅन फ्रॉम कळवे. तर दुसरा मॅन फ्रॉम शिरडण ज्यांची रायगड प्रीमियर लीगमध्ये आपण फार मेहनत पाहिली असे एक उत्कृष्ट पंच संतोष चौधरी सर स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेत. त्यांना तितकीच चांगली साथ शैलेश चव्हाण सर मॅन फ्रॉम करंजा उरण. त्यांनाही आपण त्यांचाही उल्लेख या ठिकाणी जरूर केला पाहिजे. गोलंदाज येतोय दर्शन मोकल. 6 चेंडू 21 धावा. इथे हा फटका. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. 1 धाव तर कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न आणि दुसरी धाव या ठिकाणी घेतली जाते. 2 धावांच्या साह्यानं धावसंख्या वधारे. धावसंख्या होते 27. शेवटचे 5 चेंडू 19 धावांची गरज आहे. मोठे फटके आले पाहिजेत या मॅचमध्ये. जर का 1-2 मोठे फटके या चेंडूवरती सुरुवातीच्या 1-2 चेंडूवरती आले तर या मॅचचं चित्र फार चांगलं पाहायला मिळेल. शेवटच्या आता 5 चेंडू 19 धावांची गरज आहे. इथे हा फटका. विकेंड एरिया शोधला जातोय पण गजानन मोकल दाखवून देत आहेत की मी उगाच हा संघ या मैदानावरती उतरवला नाही आणि त्यांनी जे एफर्ट दाखवले ते अफलातून होते. अगदी स्वतःला झोकून दिलं आणि जरूर या चेंडूवरती धावा वाचवल्या. 2 धावा मिळतील आणि या 2 धावांच्या साह्यानं धावसंख्या होती 29. 17 धावांची अजूनही गरज आहे. 4-17. वाईड बॉल. 4 चेंडू आता 16 असं समीकरण आहे. इथे फटका आला पाहिजे. इथे षटकार आला तर या मॅचमध्ये शेवटपर्यंत शेवटच्या चेंडूपर्यंत रंगत पाहायला मिळेल. 4-16चं हे समीकरण कित्येकदा सोडवलं महेंद्रसिंग धोनी सर यांच्या माध्यमातून. इथे हा तडाखा. चेंडू जातोय काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून. हा षटकार. या मॅचमध्ये आता जान ओतले ती प्रशांत वाघपंजे या खेळाडूनं. मॅच जर का जिंकून दिली तर 500 रुपयाचं कॅश प्राईज संदीप म्हात्रे सँडी यांच्याकडून. आणि का देणार नाहीत कारण ते आर्या 11 संघाचे ओनर आहेत. मॅच जिंकली तर आर्या 11 सहज क्वालिफाय होईल तो सुपर 4 मध्ये. 3 चेंडू 10 धावा. एक तडाखा तर लगावलाय अगोदरच्या चेंडूवरती. हा चेंडू. इथे हा दणका. लगातार दुसरा षटकार आणि या 2 षटकारांना आता प्रतीक मोकलला विचार करण्यास भाग पाडलाय. जे केलंय त्यावरती पाणी फेरतोय की काय हा गोलंदाज. शेवटच्या आता 2 चेंडू शिल्लक. 4 धावांची गरज आहे. मॅच अजूनही संपलेली नाहीये. हा मॅच जिंकली तर 500 आहेत पण मॅच अजूनही बाकी आहे. भलेही 2 षटकार आले असतील इथे मोठा फटका रोखावा लागेल. इथे हा तिसरा तडाखा. आणि या 3 षटकाराने राकेश मोकल यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य. जे कित्येक काळ अगदी डिप्रेशन मध्ये होते पण आता ते स्मित हास्य. 500 द्या 500. ओनर आर्या 11 500 जमा करा. 1000 द्या. हा इवन ब्रदर्सला जेवढा आनंद नसेल तेवढा आनंद आर्या 11 या संघाला होतोय. हीच तर मजा आहे प्रीमियर लीगची. कोण कधी बाहेर जाईल हा शेवटचा चेंडू जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत सांगणं कठीण असतं. आणि अगदी लीग स्टेजचा हा शेवटचा सामना आणि या शेवटच्या सामन्यानंतर खरं समजलं की सुपर